आई, आज काय स्पेशल बनवतेस? तुला आवडतात तशी ओल्या नारळाची कुरकुरीत करंजी करूया. एक नंबर आई, चालेल. ओल्या नारळाची करंजी बनवण्यासाठी मी इथे एक ओला नारळ खिसून घेतलेला आहे. तो आपण भाजून घेऊया. जोपर्यंत या नारळातलं पाणी नाहीसं होत नाही तोपर्यंत ह्याला आपण परतवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता एकदम सुटसुटीत हा किस झालेला आहे. 1 वाटी नारळाच्या खिससाठी मी इथे अर्धा वाटी गूळ वापरलेला आहे. तो सुद्धा आपण एकजीव करून घेऊया. गूळ इकडे आपलं वितळलेलं आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा वाटी ड्रायफ्रुट्स पावडर घालूया आणि नंतर त्यावर जायफळ किसून घेऊया आणि 1 चमचा वेलची पूड घालूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. इकडे मी 1 मोठी वाटी मैदा घेतलेला आहे. त्यात चवीपुरतं मीठ घालूया आणि 3 चमचे तेल किंवा तूप घेऊया. ते गरम करून या पिठावर घालूया. मोहन हे गरम असतं त्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घेऊया. नंतर या पिठाला हाताने चांगलं असं चोळून घेऊया. आता या कणिकमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया. शक्यतो थोडंच पाणी घालून हे पीठ मळा, कारण हे पीठ घट्टसरच हवं आपल्याला. हे पीठ घट्ट असेल ना तर त्याच्या लेयर्स छान अशा पडतात आणि करंज्या देखील कुरकुरीत होतात. आता या कणिकवर आपण 15 मिनिटे ओलं कापड ठेवूया. तुम्ही इकडे बघू शकता हा पीठ मस्त मुरला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया, जसं आपण चपाती लाटताना करतो तसे. आपल्याला इकडे एक मिश्रण तयार करायचे आहे. त्यासाठी 2 चमचे मक्याचं पीठ आणि 1 चमचा साजूक तूप घेऊया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. जोपर्यंत याचं टेक्स्चर बदलत नाही तोपर्यंत ह्याला आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. आपल्याला ही पोळी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटताना पिठाचा वापर नाही करायचा. आता आपण तयार केलेलं मिश्रण त्यावर घालूया. नंतर दुसरी पोळी घालूया. नंतर पुन्हा त्यावर त्या मक्याच्या पिठाचं आणि तुपाचं मिश्रण लावून घेऊया. आता त्यावर तिसरी पोळी ठेवूया आणि पुन्हा एकदा तयार केलेलं मिश्रण त्यावर लावून घेऊया. सगळीकडे मिश्रण एकसारखं झालं की घडी देखील छान होते. आता ह्या पोळ्यांचं रोल करायला सुरुवात करूया. रोल करताना पण घट्टसर रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठलीच बाजू पोकळ राहता कामा नये. आता हा रोल आपण चाकूच्या मदतीने कापून घेऊया. आता आपण या पारीला क्रॉस करून तळ हाताने दाबून घेऊया, जेणेकरून लेयर्स छान असे पडले जातील. लेयर्सवर जास्त प्रेस न करता आपण ही पारी लाटून घेऊया. नंतर 1 चमचा सारण भरून त्याला फोल्ड करून घेऊया आणि कडेकडेने छान असं प्रेस करून घेऊया. तेल नॉर्मली गरम करून घेऊया. गॅस मंद ठेवूया आणि ह्या करंज्या फ्राय करून घेऊया. आणि ह्या करंज्या बनवताना गॅस मंदच ठेवा, नाहीतर लेयर्स नीट पडल्या जाणार नाहीत. तुम्ही इकडे बघू शकता आपल्या सर्व करंज्या इकडे तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही लेयर्स तर बघा छानच दिसत आहेत. ही लेयर्सवाली करंजी बनवताना मेहनत तर लागते, पण ती खाताना त्याचा प्रत्येक घास आनंद देत जातो. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.